नमस्कार मित्रांनो, मी वाठोरे लक्ष्मण। आज आपण विद्यार्थी हिताच्या संदर्भात जी योजना आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, या संदर्भात महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडत आहेत, योग्य मार्गदर्शन मिळत नाहीत। त्या संदर्भात आपण आज या विषयावर चर्चा करणार आहोत। याच्यामध्ये प्रामुख्याने आपले मुद्दे असतील स्वाधार योजना म्हणजे काय, पात्र होण्यासाठी काय अटी आहेत, नियम आहेत, आणि स्वाधार योजनेचे पैसे किती मिळतात आणि कधी मिळतात, या विषयावर आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडलेले आहेत विद्यार्थी नेते, फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीचे मुख्य समन्वयक प्रकाश जी इंगोले सर। नमस्कार। नमस्कार सर। आज आपण या कार्यक्रमामध्ये जोडलेले आहात, सर्वप्रथम मी तुमचे अभिनंदन करतो। पहिला प्रश्न असा आहे की ही स्वाधार योजना नेमकी आहे तरी काय? सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनुसूचित जाती त्यानंतर नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये राहतात त्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी आणि याच वर्षीपासून सुरू झालेल्या तालुक्याच्या ठिकाणी ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या आहे ते शिक्षण घेता यावं, त्यांना आर्थिक बाबीच्या बाबतीमध्ये मागे न राहता त्यांची शैक्षणिक प्रगती साधता यावी या दृष्टीनं सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना जे आहे काही रक्कम त्यांचा निवास भत्ता असेल, भोजनालय भत्ता असेल आणि योग्य साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांना शासनाकडून देय असते। तीच एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना म्हणून 2017 पासून ती योजना सुरू करण्यात आलेली आहे। या स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांना या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही मूलभूत पात्रता अटी आहेत का? 26 डिसेंबर 2024चा GR आहे, शासन निर्णय आहे। त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की विद्यार्थी जो आहे तो महाराष्ट्रातील रहिवासी असावा, विद्यार्थी अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील असावा, विद्यार्थी जे आहे तर 10वीच्या नंतर म्हणजे 11वी 12वी व्यावसायिक किंवा बगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी त्याने प्रवेश घेतलेला असावा, त्या विद्यार्थ्यासाठी ही योजना लागू आहे। विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केलेला असावा आणि तो अर्ज त्याचा जर वसतिगृहामध्ये नंबर लागला नाही तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना त्याचा निर्वाह भत्ता, त्याचा भोजन भत्ता, त्याच्यानंतर शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाकडून ही योजना जी आहे या योजनेच्या माध्यमातून रक्कम देय असते। म्हणजे एकंदरीत पाहता महाराष्ट्रामध्ये एकूण 443 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत। त्याच्यामध्ये मुलांसाठी 230 व मुलींसाठी 213 आहेत। या वसतिगृहामध्ये शासकीय वसतिगृहामध्ये नंबर ज्या विद्यार्थ्यांचा नाही लागला त्या विद्यार्थ्यांना ही मुख्यतः स्वाधार योजना लागू आहे। पुढचा प्रश्न असा आहे की या योजनेचं आर्थिक स्वरूप काय आहे? या योजनेच्या संदर्भामध्ये बघायला गेलं तर 60,000पासून ही रक्कम देय असते तर 38,000पर्यंत। त्यामध्ये जर आपण बघायला गेलो मेट्रो सिटीज ज्या आहेत किंवा अदर्जाच्या महानगरपालिका ज्या आहेत त्या क्षेत्रामध्ये जे आहे विद्यार्थ्यांना जवळपास त्यांच्या खात्यावर म्हणजे आधार संलग्नित बँक खात्यावर 60,000 रुपये रक्कम वर्ग केली जाते। त्यानंतर ब दर्जाच्या महानगरपालिका असतील त्यावेळेस विद्यार्थ्यांना जे आहेत 51,000 रुपये देय असतील। त्यानंतर उर्वरित ज्या काही महानगरपालिका आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांना 43,000 रुपये देय असते आणि तालुका स्तरावर जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांना 43,000 रुपये या स्वाधार योजनेच्या रकमेमध्ये दिले जातात। तालुक्याच्या ठिकाणी 38,000 रुपये असा आहे। हा, ठीक आहे। याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा विषय आहे, विद्यार्थ्यांनी हा अर्ज नेमकं कुठं करायचा? विद्यार्थ्यांनी जे आहे अगोदर ही योजना 2021, 21-22 पर्यंत ही योजना जी आहेत ऑफलाईन पद्धतीनं होती। त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये पहिला या ठिकाणी उपक्रम घेण्यात आला की नांदेड जिल्ह्यासाठीच ऑनलाईन पद्धतीनं ही योजनेसाठी अर्ज करता येत होते। त्यानंतर आता जे आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेबसाईट विकसित करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांनी जे आहे तर महाआयटी या वेबसाईटवर जे आहे आम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नमूद करण्यात येईल आपली वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांनी जे आहे आपला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तो फॉर्म भरल्याच्या नंतर त्याची एक प्रिंट काढून जे आहे तर आपल्या महाविद्यालयामध्ये सगळ्या डॉक्युमेंटची झेरॉक्स लावून आपल्या महाविद्यालयामध्ये जमा करायचे आहे। त्याच्यानंतर महाविद्यालय जे आहे तर समाज कल्याणकडे सुपूर्द करेल ती डॉक्युमेंट। आणि याच्यामध्ये महत्त्वाचा विषय जो आहे, विद्यार्थ्यांना हे या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान किती टक्केवारी असणे अनिवार्य आहे? सुरुवातीला जे बघायला गेलं तर त्यावेळेस जे आहे तर विद्यार्थ्यांना किमान 10वी 12वी मध्ये 50% वरती म्हणजे मार्क पाहिजे होते। परंतु 15 ऑक्टोबरचा एक GR काढण्यात आला, त्या अंतर्गत जे आहे तर विद्यार्थ्यांना लगतच्या
म्हणजे आता जर पाठीमागे. एखादा विद्यार्थी जर बीकॉम फर्स्ट इयरला असेल तर त्याला 12वीच्या वेळेस जे आहे विद्यार्थ्यांना 50% पेक्षा जास्त मार्क पाहिजेत. त्यानंतर एखादा विद्यार्थी जर बीकॉम सेकंड इयरला असेल तर त्याला बीकॉम फर्स्ट इयरला जे आहे 50% पेक्षा अधिक मार्क पाहिजेत. मग उर्वरित त्याचं पास्ट जे आहे 10वी 12वीचं मग त्या ठिकाणी मायने धरण्यात येणार नाही. अच्छा, महत्त्वाचा विषय हा महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यार्थ्यांना समस्या भेडसावत आहे की समजा जर विद्यार्थी 12वीला असेल तर त्याला 11वीला 50% अनिवार्य आहे. 10वीला त्याला 48-35% जरी असले तरी तो स्वाधारसाठी विद्यार्थी पात्र आहे, तो अर्ज करू शकतो, असं या GR मधून आपल्याला नमूद करण्यात येते. आणि पुढचा जो प्रश्न आपल्यासाठी आहे की अर्ज केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना तो अर्ज पात्र झाला किंवा अपात्र झाला हा कोणत्या निकषानुसार कळणार? विद्यार्थ्यांनी ज्या वेबसाईटवर ज्या संकेतस्थळावरती अर्ज केलेला आहे विद्यार्थ्यांना त्यांचं लॉग इन ID मिळते. लॉग इन ID केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना टेक्स्ट स्वरूपामध्ये मॅसेज येतात. विद्यार्थ्यांनी जे आहे आपली लॉग इन ID लॉग इन केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना आपला फॉर्म रिजेक्ट झाला आहे, अंडर स्क्रुटनी आहे किंवा अप्रुव्हल झालेला आहे, ही सगळी माहिती विद्यार्थ्यांना मिळत असते. वेळोवेळी विद्यार्थ्यांना टेक्स्ट मॅसेजच्या स्वरूपामध्ये सुद्धा या योजनेच्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्या फॉर्मची स्टेटस जे आहे त्यांची स्थिती ती सुद्धा टेक्स्ट मॅसेजच्या माध्यमातून किंवा लॉग इन केल्याच्या नंतर सुद्धा कळू शकते. एकंदरीत हा अर्ज स्वाधारचा अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यावर किती दिवसानंतर जी रक्कम जमा होते? एकंदरीत तसं बघायला गेलं तर 2 टप्प्यामध्ये जे आहे तर या स्वाधार योजनेची रक्कम वितरित केली जाते. साधारणतः हा अर्ज पात्र झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पहिला रक्कम विद्यार्थ्यांना मिळते. त्याच्यानंतर जे आहेत विद्यार्थ्यांना त्यांची कॉलेजकडून उपस्थिती मागून घेण्यात येते. बी स्टेटमेंटच्या स्वरूपामध्ये विद्यार्थी आपल्या संकेतस्थळावर जाऊन आपल्या लॉग इन ID मध्ये ते बी स्टेटमेंट अपलोड करतात. त्याच्यानंतर एकंदरीत पुन्हा 1.5-2 महिन्याच्या आतमध्ये विद्यार्थ्यांना दुसरा टप्पा विद्यार्थ्यांना मिळून जातो. एकंदरीत कॉलेजचं जे बी स्टेटमेंट म्हणले त्याला 75% उपस्थिती अनिवार्य आहे. हो, म्हणजे पहिला टप्पा जो आहे त्याला कुठलीही उपस्थितीची आवश्यकता नाही. दुसरा टप्पा येण्यासाठी बी स्टेटमेंटची आवश्यकता आहे असं बरोबर. प्रारंभिक जे आहे तर विद्यार्थ्यांना काही विद्यार्थी असतात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे त्यांचे प्रवेश जे आहेत उशिरा त्या ठिकाणी घेण्यात येतात. त्यामुळं 1 किंवा 2 महिन्यामध्येच पूर्ण वर्षाची उपस्थिती त्या ठिकाणी सांगणं कठीण आहे. त्यामुळे बी स्टेटमेंटच्या माध्यमातून जे आहे ते विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षात घेण्यात येते. आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणती महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे लागतात? एकंदरीत बघायला गेलं तर विद्यार्थ्यांकडे काही डॉक्युमेंट घरीच असतात. जसे की विद्यार्थ्यांकडे जे आहे भाड्याने राहत असल्याबाबत स्थानिक रहिवासी असेल, त्याच्यानंतर विद्यार्थी घोषणापत्र असतील, त्याच्यानंतर महाविद्यालयाचा बोनाफाईड असेल, विद्यार्थ्यांना कॉलेजचं उपस्थिती प्रमाणपत्र असेल, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा कॉलेज जे आहे तर महानगरपालिकेच्या हद्दीपेक्षा 5 किलोमीटरच्या आत आहे, हे सुद्धा काही महत्त्वाचे डॉक्युमेंट विद्यार्थ्यांसाठी लागतात. आणि या योजनेवर नियंत्रण कोणाचं असते? ही योजना जी आहे तर प्रामुख्याने सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत रन करण्यात येते. या योजनेचे जे आहे आपलं महाविद्यालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांचं त्यांच्यावर नियंत्रण असतं. सहाय्यक समाज कल्याण आयुक्त जे आहे या संदर्भामध्ये सातत्यानं ज्या काही नियम अटी असतील किंवा विद्यार्थ्यांना ज्या आहे काही समस्या असतील तर विद्यार्थ्यांनी सहाय्यक समाज कल्याण आयुक्ताकडे जाऊन जे आहे किंवा त्या कार्यालयामध्ये जाऊन आपल्या प्रश्नाची जी काही सुशंका आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी मांडू शकतात. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय महाराष्ट्रातील प्रत्येक तर त्यांना काही सामाजिक न्याय विभागाकडून काही निधी उपलब्ध करण्यात येतो का, जेणेकरून या योजनेची माहिती महाविद्यालयीन स्तरावर जनजागृती व्हायला पाहिजे? एकंदरीत आपण फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बोललात की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जे आहे तर कुठल्याही पद्धतीची माहिती नाही. अनेक असे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे पात्रता आहेत, त्यांचे निकषसुद्धा त्या स्वाधार योजनेसाठी बसतात, तरीसुद्धा विद्यार्थी स्वाधारचा फॉर्म भरत नाहीत कारण त्यांना त्या योजनेच्या संदर्भामध्ये परिपूर्ण माहिती नाही. एकंदरीत GR शासन निर्णयामध्ये तसं नमूद आहे की विद्यार्थ्यांना जे आहे 3 लाख रुपये जे आहे तर सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांना देण्यात येतात किंवा त्यांची एक तरतूद करून त्यांना विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना प्रसारित करण्यासाठी किंवा या योजनेचा प्रसार करण्यासाठी विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी स्थानिकच्या वर्तमानपत्रामधून असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत या योजनेची गांभीर्य त्यानंतर या योजनेच्या संदर्भातील परिपूर्ण माहिती देण्याचे अधिकार आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे समाजातील शोषित पीडित घटकापर्यंत किंवा खरंच ज्या विद्यार्थ्यांना या योजनेची गरज आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचणं फार गरजेचं आहे. सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांनी या संदर्भामध्ये जे आहे तर पाठपुरावा करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचणं फार गरजेचं आहे.
एकंदरीत विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल की तुम्ही अर्ज करताना, ऑनलाईन अर्ज करताना कोणती खबरदारी घ्याल जेणेकरून तुमचा अर्ज योग्यरित्या योग्य डॉक्युमेंटसहित तुम्ही ऑनलाईन भरून सबमिट कराल? विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे, ज्यावेळेस आपण ऑनलाईन अर्ज भरतो त्यावेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कुठल्याही पद्धतीची झेरॉक्स आपण त्या ठिकाणी अपलोड करू नयेत. ओरिजिनल डॉक्युमेंट आपण आणि स्वतःचा अर्ज जो आहे तो आपण स्वतः खात्री करून एका वेळेस बघून घ्यावा आणि बघल्याच्या नंतर जे आहे तो अर्ज सबमिट करावा. तो सबमिट केल्याच्या नंतर महाविद्यालयामध्ये प्रिंट जमा करावी. तो प्रिंट दिल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये प्रिंट दिलेली आहे त्याचीसुद्धा रिसिप्ट घेणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर सातत्यानं जे आहे आपली ID लॉग इन करून आपल्या फॉर्मची सत्यस्थिती तपासणं गरजेचं आहे. आणि अनेक विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की ही योजना जी आहे SC साठी आहे किंवा ST साठी आहे, OBC साठी आहे किंवा ओपनसाठी, हा म्हणजे विद्यार्थ्यांमधला संभ्रम काय सांगाल? बरोबर आहे. अनेक कॉल्स वगैरे येतात की बाबा ही योजना जी आहे अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जमातीच्या, अदर बॅकवर्ड क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी आहे का? तर नाही, ही योजना जी आहे तर प्रामुख्याने मी अगोदर सांगितलं त्याच पद्धतीनं जे आहे अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट, त्यानंतर नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच ही योजना आहे. आता SC म्हणल्यानंतर, शेड्यूल कास्ट म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाहतो की बौद्ध, महार या दोनच सब कास्टसाठी आहे का SC मध्ये जेवढ्या काही कास्ट आहेत, सब कास्ट, त्यांना? शेड्यूल कास्टमध्ये जवळपास 59 जाती आहेत. त्या 59 जातीमधील सगळ्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे आणि विद्यार्थ्यांनी जे आहे याचा लाभ घेणं फार गरजेचं आहे. अच्छा, ठीक आहे. आणि पुढचा शेवटचा आणि प्रश्न आहे, तुम्ही विद्यार्थी हितासाठी चळवळीमध्ये काम करत असताना हीच योजना नाही, अनेकही विद्यार्थी मुद्दे तुम्ही उपस्थित करत असताना, न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असताना स्वाधार योजनेच्या बाबतीतला तुमचा, विद्यार्थ्यांच्या प्रमुख अडचणीच्या बाबतीतला तुमचा महत्त्वाचा एखादा कोणता विषय आहे का की जो मार्गी लागणं गरजेचं आहे? जिल्हा स्तरावर तर आहे, पुण्याच्या स्तरावर तर आहे, पण मंत्रालय स्तरापर्यंतचा जे काही पाठपुरावा करण्यासाठी काय एखादा विषय? फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून आपण सातत्यानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असेल, महाडीबीटी स्कॉलरशिप असेल, त्यानंतर विद्यार्थ्यांकडून आकारला जाणारा अतिरिक्त शुल्क असेल, या संदर्भामध्ये आपण सातत्याने आंदोलनं केली आहेत. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापुढेही आपला तो प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांनी जे आहेत संघटित होऊन, सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या ज्या काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार आहे. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे आपल्यावर होणारा जो अन्याय आहे किंवा आपल्याला ज्या काही शिक्षण शिकत असताना ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भामध्ये आपण स्वतः आवाज उठवणं गरजेचं आहे. आपण फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीला सुद्धा आपण आवाज देऊ शकता. आम्ही सातत्यानं आपल्यासोबत आहोत. आणि ठीक आहे, एक प्रश्न विसरलेला आहे, तो परत मी विचारतो. 2025 पासून नवीन एक त्यांनी हमीपत्र मागत आहेत विद्यार्थ्यांचं की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी 7 किंवा 8 वर्षाचा लाभ घेतला, म्हणजे ही योजना 10वीच्या नंतर 11वी-12वी डिग्रीचे 3 वर्षे आणि परत PG साठी, म्हणजे एकंदरीत 7 वर्षे या योजनेचा लाभ घेऊ शकतो किंवा 8? 7 ते 8 वेळेस लाभ याच्या मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. हे GR मध्ये तसं नमूदसुद्धा आहे. आणि ते 7-8 वर्षाच्या संदर्भामध्ये आपण प्रामुख्यानं त्याकडे बघायला गेलं तर एक गोष्ट लक्षामध्ये येते की सलग जे आहे ते विद्यार्थ्यांची सलग 7 वर्ष त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. आणि नंतर जो करंट जो आपला अभ्यासक्रम आहे तो 8वा वर्ष म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि 7 ते 8 वर्षाच्या नंतर अधिक विद्यार्थी शिकला तरी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार नाही, असं त्या शासन निर्णयामध्ये. आणि एक शेवटचा मुद्दा याचा असा राहिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या वयाची अट काय असायला पाहिजे आणि GR मध्ये काय आहे? सध्या बघायला गेलं तर GR मध्ये 30 वर्ष अशी नमूद करण्यात आलेली आहे. परंतु बघायला गेलं तर या स्वाधार योजनेच्या माध्यमातून म्हणजे प्रामुख्यानं शासन प्रशासन अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी जर ही योजना रन करत असेल तर विद्यार्थी कधी कधी 30 वर्षाच्या नंतर सुद्धा विद्यार्थी शिकू शकतो. बरेचसे असे विद्यार्थी आहेत, बरेच अशा मुली आहेत त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर काही काळामध्ये गॅप असतो, त्यांना शिकण्याची इच्छा आहे आणि बरेच जण ॲडमिशन घेतात. त्यांचं सुद्धा कालांतरानं वय वाढतं. वय वाढलं तरी सुद्धा त्यांना सुद्धा जे आहे या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. या संदर्भामध्ये आम्ही शासन दरबारी सातत्यानं पाठपुरावा करत आलो आहोत आणि करणार आहोत. ह्या वयाची जी अट आहे ती आम्ही रद्द करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. एकंदरीत ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शेड्यूल कास्ट आणि नवबौद्ध या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांना जगण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक राहणीमान उंचवण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं एक वरदान ही सरकारकडून योजना राबवली जात आहे, असं एक यांच्यावरून दिसून येते.
तर धन्यवाद. आपल्यासोबत जोडलेले आहेत हे प्रकाशजी इंगोले सर. यांनी आपल्याला अचूक जे काही स्वाधारच्या संदर्भातले प्रश्न होते त्यांची उत्तरं दिलेली आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना समाज कल्याण कार्यालयाकडून किंवा जे उत्तरं मिळत नसतात या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. तुर्तास धन्यवाद.